गेल्या 2 दिवसापासून धुळे शहर आणि संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड पाऊस पडतोय। वलवाडीमध्ये सुद्धा खूप प्रचंड पाऊस पडला आणि याचा परिणाम असा झाला की दरवर्षीप्रमाणे वलवाडीमध्ये यावर्षी तर अजून खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी त्या ठिकाणी साचलं। म्हणजे अक्षरशः सगळ्या रस्त्याला सुद्धा नाल्यांचं स्वरूप आलं होतं। मला एक जाणवत आहे की वलवाडी गाव ग्रामस्थांना, वलवाडीमधल्या रहिवाशांना फार मोठ्या त्रासाला समोर जावं लागतंय। हा नाला डायव्हर्ट करू साहेब, म्हणजे मेजर आज आम्ही या ठिकाणी संपूर्ण परिसर त्या ठिकाणी फिरलो, कारण वलवाडीमध्ये आपण कितीही चाऱ्या केल्या तरी ते पाणी थांबणार नाही। ज्या मूळ कारणामुळे हे पाणी वलवाडीमध्ये घुसत आहे तो मूळ प्रवाहच आपल्याला त्या ठिकाणी नाल्यामध्ये डायव्हर्ट करावा लागेल। आणि याकरता आज आम्ही महापालिकेच्या आयुक्त मॅडम आणि त्यांच्या संपूर्ण टीम सहित आम्ही या संपूर्ण परिसरात जेव्हा फिरलो तेव्हा ह्या लक्षामध्ये येणारे हे ज्या स्ट्रीम्स आहेत, हे जे छोटे छोटे प्रवाह जे वलवाडीमध्ये घुसत आहेत ते संपूर्ण प्रवाह थांबवण्याकरता आज एअरपोर्टच्या मागे, मुंदूर एअरपोर्टच्या मागे 2-3 नाले एकत्र येऊन ते त्या वलवाडीच्या दिशेने जात आहेत। आज आम्ही निर्णय केलाय, एअरपोर्ट ऑथॉरिटीची सुद्धा आता मी या ठिकाणी बोललो आहे, त्यांची सुद्धा परवानगी आपण घेतली आहे। त्यामुळे एअरपोर्टच्या मधून एक चारी करून हे 2-3 नाले आपण त्या चारीमध्ये आणून ते आपण सूची नाल्याला जोडायचे आणि ह्या संपूर्ण प्रवाहाला वलवाडीमध्ये जाण्यापासून थांबवायचा, असं एक नियोजन आज केलंय। आत्ताच जवळपास 4 JCB मशीन, एक पोकलँड मशीन टाकून त्या ठिकाणी हे काम सुद्धा आपण सुरू केलंय आणि वलवाडीमध्ये जाणारा हा प्रवाह आपण थांबवतोय। मी पहिल्यापासून सांगतोय की वलवाडीला जर आपल्याला पूर्ण खरंच न्याय द्यायचा असेल तर एक 50 ते 100 कोटी रुपयाचं पॅकेज हे वलवाडी करता आपल्याला राज्य सरकारकडून आणावं लागेल, परंतु ते आपल्याला राज्य सरकार अजूनही काही सपोर्ट करत नाही, मदत करत नाही। आणि त्यामुळे माझा प्रयत्न हा असेल की येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त निधी हा आपण वलवाडी करता आणू, की वलवाडीचं इन्फ्रास्ट्रक्चर नव्याने डेव्हलप करून त्या ठिकाणी खूप चांगलं वलवाडी आपण नव्याने निर्माण करू, अशा प्रकारचा माझा प्रयत्न चालला आहे।